विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लॉकडाऊनच्या या काळामध्ये आपल्या 12वीच्या नवीन अभ्यासक्रमातील मराठी विषयामधील काही कविता, काही पाठ आपण शिकणार आहोत. यावर्षी कोरोनाच्या या प्रादुर्भावामुळे शाळा केव्हा सुरू होतील हे सांगता येत नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम जर पूर्ण झाला नाही तर बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने ते घातक आहे आणि म्हणून घरूनच जर काही प्रमाणात शिकवलं गेलं तर बोर्डाच्या परीक्षेसाठी आपल्याला आत्ता घरून शिकवलेल्या अभ्यासक्रमाची मदत होईल आणि म्हणून वर्ग 12च्या मराठीच्या पुस्तकातील पहिला पाठ वेगवशता हा आपण आज घेणार आहोत. लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले हे आहेत. जागरखंड 2 मधून घेतलेला हा पाठ. प्राचार्य शिवाजीराव भोसले एक नामवंत लेखक, एक व्यासंगी लेखक म्हणून त्यांचा नामोल्लेख केला जातो. देश विदेशामध्ये त्यांनी अनेक विषयांवर व्याख्यानं दिलेली आहेत. पुण्यामध्ये सलग 28 वर्ष त्यांनी वसंत व्याख्यानमालेमध्ये व्याख्यानं दिलेली आहेत. त्यांची कथा वक्तृत्वाची जागरखंड 1, 2, जीवनवेद, दीपस्तंभ, देशोदेशीचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी अशी अनेकविध ग्रंथ संपदा त्यांची प्रकाशित झालेली आहे. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार फलटण अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत. या वेगवशता वैचारिक पाठामध्ये लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसाच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवलं आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी आपण वाहनांचा वापर करतो ही गोष्ट लेखकालाही पटते. मात्र खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या आत्ताच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. शहरात ठराविक वेळेमध्ये अनेक ठिकाणी पोहोचून आपले कामे करावी लागतात हे जरी खरे असले तरी तितक्या वेगाने वाहन चालवून लोक अपघाताला मात्र निमंत्रण देतात. याचे लेखकाला वाईट वाटते. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यातच घालवत असतात. तेव्हा वाहने ही माणसावर स्वार होतात. अशी मार्मिक टिप्पणी लेखक इथे करतात. अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीरावर, मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा हा जो अनैसर्गिक वेग आहे तो कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे आपल्याला स्पष्ट इशारा देतात ते या वेगवशता या पाठाबद्दल आपण बघूया. वेग हे गतीचे रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती या दोन्हीमध्ये विभागलं गेलेलं आहे. आता थांबणे, चालणे, धावणे हे जीवनचक्र सतत फिरतच असते. आपल्याही विचारांना गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हा ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते किंवा आपण तिला प्रगती म्हणूया. म्हणजे गतीला जर दिशा असेल तर ती प्रगती होईल आपली. पण दिशाविहीन गती ही आपल्याला अधोगतीकडे नेणारी ठरते. म्हणजे वेगाला कुठेतरी दिशा असली पाहिजे. आजच्या जीवनामध्ये विलक्षण वेगवानता आपल्याला आढळून येताना दिसते. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली की लेखकालाच काय आपल्यालाही आश्चर्य वाटतं. हे एवढी मोठी वाहनं आली कुठून, कशासाठी आली?
पूर्वीच्या काळी सुद्धा देशोदेशी इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला ना की वाहनावर आरूढ होतो आणि जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे हे जरी खरं असलं, किंवा मुलांची शाळा एका टोकाला, आपलं कार्यालय दुसऱ्या टोकाला, बाजार म्हणजे मंडई किंवा दवाखाना दुसऱ्या टोकाला, दूर कुठेतरी त्या दिशेला असतो. आणि म्हणून या जीवनाची टोके कशी सांधायची, कशी जोडायची, म्हणून आपण वाहनाचा वापर आपण करतो. म्हणजे आपल्याला गती घ्यावीच लागते, पण आवश्यकतेप्रमाणे जर आपण त्याचा वापर केला, वाहनांचा वापर केला, तर ते आपल्यासाठी फायदेशीर ठरते. प्रमाणाच्या पलीकडे त्याचा वापर व्हायला नको. अवास्तव आणि अनावश्यक गती ही आपल्यासाठी विकृती ठरते, ती घातक ठरते. एका सांग कामे पार पाडावी एवढा वेग जीवनाला असावा, त्यापेक्षा अधिक वेग हा अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. कारण या वेगातून आपल्याला घातपात ठरत असतो, हा वेग आपल्यासाठी आत्मघातकी ठरत असतो. अमेरिकेसारख्या देशामध्ये, त्या विकसित देशामध्ये घरोघर आणि दरडोही जे प्रत्येक माणसांकडे, प्रत्येक घरी वाहन आहेत. वेगाने चालवतात, कारण रस्ते सरळ आहेत, त्यांच्याकडे रुंद आहेत, निर्विघ्न आहेत, कुठलेही अपघात होत नाही. आणि खरं म्हणजे ती एकमार्गी आहे, ज्याला आपण वन वे म्हणतो. आता तिथलं जीवन वेगवान का आहे, तर घरे, कार्यालय, बाजारपेठा यात कमीत कमी 100 मैलाचं अंतर आहे, आणि म्हणून त्यांना वेगवान राहावं लागतं. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले की अस्वस्थता विरून जाते, कारण वेगामध्ये बेहोशी असते. आपण अलीकडे पाहतोय, मुलं स्टंटबाजी करताना दिसतात, किंवा कुठेतरी कार्यालयात जाताना किंवा कॉलेजमध्ये वाहन दुचाकी घेऊन जात असताना सुसाट चालवताना आपल्याला दिसतात, म्हणजे बेहोशीमध्ये चालवताना दिसतात. आता भारतीयांनी जर समजा अमेरिकेसारखं जर करतो म्हटलं, तिथल्या लोकांसारखं जर समजा, किंवा तिथली जीवनशैली जर अवलंबण्याचा प्रयत्न करतो म्हटलं, तर ते आपल्याकडे बरोबर होणार नाही. आपल्याकडे मुंबईसारख्या शहरामध्ये रेल्वे गाड्या जास्तीत जास्त प्रमाणात चालतात, त्यामुळे त्या वाहतुकीचा प्रश्न नाही, त्या वाहतुकीची अडचण नाही. अडचण खरी आपल्याला ती आहे दुचाकी वाहनांची आणि 4 चाकी वाहनांची. त्याचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून आपल्याला उपयोगी पाडता येतात. आरंभी माणसे वाहनावरती स्वार होतात आणि मग ती वाहने माणसावर स्वार होतात. कारण श्रम आणि वेळ वाचावा म्हणून आपण वाहनांचा उपयोग करतो, पण पुन्हा उरलेला वेळ हा वाहन चालवण्यातच आपण खर्ची घालत असतो. आणि म्हणून विनाकारण वाहन चालवले की त्यातून कुठेतरी घातपात होताना आपल्याला दिसतो. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढा वेग, हे जर तंत्र आपण अनुसरलं तर निश्चितच आपलं जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थीने आपल्याला जगता यावे, जीवनाचा आस्वाद घेता यावा, तो अनुभवता यावा. आणि म्हणून त्या वाहनांचा वापर आपण करायला पाहिजे. पण आपल्याकडे वेगळंच होताना दिसतंय. एखाद्याने जर चांगली मोठी गाडी घेतली असेल, खूप किमतीची गाडी घेतली असेल, तर मी सुद्धा त्याच्याशी स्पर्धा केली पाहिजे. मानसिक स्पर्धा करण्यासाठी म्हणा, किंवा आपल्याकडे असलेल्या संपत्तीचं, त्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी कर्जाऊ सुद्धा
वाहनं खरेदी करताना आजची तरुण पिढी आपल्याला दिसते. लेखकाला इथे प्रश्न पडतो, देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीच्या रस्त्यानं का बरं मुलं जाताना दिसत नाही? लांबच्या प्रवासाला गाडी घेऊन जाताना का दिसत नाही? शहरातल्या शहरात इकडे लक्ष्मी रोड म्हणा किंवा महात्मा गांधी रोड म्हणा किंवा जंगली महाराज रस्ता म्हणा, ही पुण्यातली आहे. इथेच मुलं काय फिरताना दिसतात? या धार्मिक स्थळी का बरं जाताना दिसत नाहीत? आणि म्हणून वाहनाचा वेग आपल्याला कुठेतरी कमी करावा लागेल, जे आपल्याला कुठेही घातपात ठरवणारं राहणार नाही. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नाही. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचं आहे. म्हणजे आपलं वाहन कंट्रोलमध्ये असणे गरजेचं आहे. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्यावरचा ताबा कमी होतो, म्हणजे आपण कंट्रोल करू शकत नाही. पुढचे वाहन मागे टाकून जाण्याच्या हव्यासामुळे आपला अपघात होताना आपल्याला दिसतो. अनेक मुलं स्टंटबाजी आपल्याला करताना दिसतात, स्पर्धा लावतात आणि त्या स्पर्धेमध्ये एखाद्या मुलाचा जीवही जातो. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. म्हणजे वाहन चालवण्यात ही मुलं गर्क होत असतात आणि मग त्याचा परिणाम डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडणे, शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होणे किंवा हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होणे, कमरेची आणि पाठीची दुखणे ही पुढे चालून वाहनधारकांची व्यथा बनत असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, वळणे या मुक्त हालचालींचं संगीत तो विसरून जात असतो आणि त्या वाहन चालवण्याशी तो स्वतःला जखडून ठेवत असतो. शरीर व्यापारामध्ये अनेक अडथळे निर्माण करणे हे निसर्गविरोधी धोरण आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. आणि म्हणून वाढता वेग म्हणजे आपल्यावर आलेला एक प्रकारचा ताणच म्हणावा लागेल. आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरवून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे बरं का. उगाच भावविवश होऊन किंवा त्या वेगाच्या आहारी जाऊन आपण वेगवश होऊ नये आणि वाहने चालवू नये. अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून लेखक इथे सांगतात की वेगाच्या आहारी जाऊन वाहने चालवू नका. हा संदेश या पाठामधून आपल्याला देताना दिसतात. या पाठामध्ये काही कृती दिलेल्या आहेत. त्या कृती आपल्याला PDF मधून झेरॉक्स काढल्यानंतर घरी सोडवून सुद्धा पाहता येतील. काही व्हिडिओ पण आपल्याला मी आपल्या ग्रुपवरती पाठवलेले आहेत. त्या व्हिडिओचं वापर करा. कृती दिलेल्या आहेत, स्वाध्याय दिलेले आहेत, इथे मी सोडवलेले आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही पाठ वाचायचं आणि पाठ वाचल्यानंतर ह्या कृती तुम्ही स्वतः सोडवून पहा. म्हणजे तुमचा खऱ्या अर्थानं अभ्यास या ठिकाणामध्ये आपल्याला झाला असं म्हणता येईल. अशाच प्रकारे आपण दररोज एक पाठ म्हणा किंवा एक कविता म्हणा असा कुठला तरी अभ्यासक्रमातील भाग आपण घेत जाऊया आणि हळूहळू का होईना आपल्या अभ्यासक्रमातील हा भाग आपण पूर्णत्वाकडे नेऊया आणि आपल्या बोर्डाच्या परीक्षेसाठी मदत होईल यासाठी प्रयत्न करूया.